मी विजय गाते. आपण पाहतो लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे 2200 करोड फक्त सुलभ शौचालयावरती खर्च केले जातात. पण हा निधी खर्च करून सुद्धा मीरा भाईंदरमध्ये दरवेळी दर महिन्यामध्ये प्रत्येक वेळी तक्रार येतात की शौचालयाचे दरवाजे चोरीला गेलेत. महिला असू दे पुरुष मंडळाचे की त्या दरवाजा जागेवरती साड्या किंवा पडदे वापरले जातात. हे मीरा भाईंदर महानगरपालिकेची नामुष्की आहे. या संपूर्ण विवादाबाबत आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आज माझे बघू शकता हे महिला शिवसैनिक आज आयुक्तांना भेटण्यासाठी आले होते आणि आयुक्तांना त्यांनी एक निवेदन दिलं. नक्की त्यांना आयुक्ताबरोबर काय चर्चा झाली आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. मॅडम नमस्कार, काय नक्की विषय झाला होता आणि आयुक्ताशी तुमचं काय बोलणं झालं? नमस्कार सर्वांना. प्रथमतः तुमच्या चॅनलमार्फत मी सांगू इच्छिते की आदरणीय आमदार सरनाईक साहेब स्थानिक त्यांच्या कार्यालयात बरेच कंप्लेंट गेलेल्या काश्मीरातून. त्या अनुषंगाने साहेबांनी आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही पाहणी करा कुठे काय कसं आहे आणि त्या हिशोबाने उपजिल्हा प्रमुख रामभुवनजी शर्मा, आपले उपशहर संगीता पुणे मॅडम, आशा शेट्टी मॅडम, सर्व पदाधिकारी, सुनीता, अशा आम्ही सर्व पदाधिकारी मिळून तिथे सगळी पाहणी केली 2 दिवसापूर्वी. आणि त्या पाहणीत असं आढळलं गेलं की तिथे शौचालयाला दरवाजे नाही आहेत, साफसफाईसाठी जे सामग्री लागते ते नाही आहे, आउटलेट पूर्ण बाहेर आहे, असे बरेचसे प्रॉब्लेम आहे. महिलांना पडदे लावून शौचालयाला बसावं लागतं आणि नगरपालिकेचा जवळजवळ 2200 करोडचा निधी आहे आणि तो जर ह्याला उपयोगी होत नाही तर आणि आपल्या नगरपालिकेला स्वच्छ अभियानामध्ये पहिलं पारितोषिक पण मिळालंय आणि असं सर्व असताना जर ही परिस्थिती असेल तर ते खूपच बेकार परिस्थिती आणि आपल्याला ते शरमदायक तो प्रकार आहे. पण आम्ही सर्व आता तुम्ही पाहत असाल की निवेदनासाठी जर एवढ्या महिला येऊ शकतात तर आंदोलनासाठी किती महिला असतील आणि ह्याचा आक्रोश नगरपालिकेला बर्दाश्त करावा लागेल, याचा परिणामही वाईट होतील. पण ह्याची काही गरज भासणार नाही कारण आता आम्ही आयुक्तांशी बोललो. आयुक्तांनी खूप समाधानी उत्तर दिले. आम्हाला जवळजवळ आठवड्याची मुदत दिलेली आहे त्यांनी आणि लगेच कामाला सुरुवात करतील अशी मलाही अपेक्षा आहे आणि चांगल्या पद्धतीत सर्व कामं होतील. आता पावसाळा पण सुरू होत आहे त्याच्यामुळे अजूनही लोकांना ते त्रासदायक होईल. त्याच्यामुळे आम्हाला आयुक्त साहेबांनी एकदम गॅरंटी दिली आहे की आम्ही हे सर्व आठवड्यापूर्व सर्व करू. नक्कीच आयुक्तांनी आपल्याला दिलेला शब्द जर नाही पाळला तर शिवसेनेकडनं जड आंदोलन करण्यात येईल का? खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल. जे ह्या संबंधित जे अधिकारी असतील त्यांनाही ते सगळं बर्दाश्त करावं लागेल. मला अपशब्द बोलणं योग्य वाटत नाही. इथले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना तर अजूनही त्यांची मुश्किल होईल. कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होतील. या पद्धतीत महिला आघाडी आपले पाऊल उचलतील आणि याला पूर्ण आमच्या आमदार सरनाईक साहेबांचा सपोर्ट असेल. मग पोलीस लोकांनाही याचा जे काही होईल त्याची जबाबदारी पोलीस लोकांना पण असेल आणि आयुक्तांची पण ही जबाबदारी आहे. पण तरीही मला असं वाटतं आयुक्त ही परिस्थिती येऊ देणार नाही. नक्कीच काश्मीरामध्ये काही एक विषय होता. त्या विषयामध्ये 2 दिवसापूर्वी तुम्ही काढला होतात की तिथे कत्तलखान्याचं काहीतरी नियोजन करण्यात आलेलं आहे या बकरी ईदसाठी. त्याच्याबद्दलही तुम्ही विरोधामध्ये आवाज उचलला होता. आयुक्तांशी तुमचं बोलणं झालं, काय नक्की झालं? कत्तलखान्याचा विषय हा फार गंभीर विषय होता. मी काल आयुक्त साहेबांशी मध्ये फोनवरती बोलणी केलं, रवी पवारशी बोलणं केलं, काही मीडियाच्या माध्यमाशी बोलणं केलं आणि 2 दिवसापूर्वी माननीय आमदार साहेबांना विनंती केली होती आणि काही ट्रस्टचे लोक बिलाल पटेल आणि त्यांचे सहकारी शुक्रवारी संध्याकाळी आमदार महोदयांना आले होते विनंती करायला की त्या ठिकाणी कत्तलखाना कुठल्याही परिस्थिती होता कामा नये. तर त्या वेळेला तत्काल आपले आमदार महोदय सरनाईक साहेबांनी आपला डेप्युटी पोलीस कमिशनर प्रकाश गायकवाड साहेबांना सूचना केली आणि आयुक्त साहेब खटकर साहेबांना सूचना केली कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी कत्तलखाना होता कामा नये, तत्काळ दिलेली परवानगी रद्द करा. मला असं वाटते की मीरा भाईंदर मनपाचे अधिकारी त्या ठिकाणी जाऊन पाहणी न करता पोलीस विभागाचे अभिप्राय न घेता ही परवानगी कत्तलखान्याच्या देतात कशा, हे गंभीर विषय होता. जर हा परवानगी आज आयुक्त साहेबांनी सांगितलं की तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही आमच्या पण निदर्शनास आले ते चुकीचं झालेलं आहे, ते आम्ही परवाना रद्द केलेले आहे. ते आयुक्त साहेबांना आणि आमदार महोदयांना आम्ही सर्व मीरा भाईंदरच्या नागरिकांच्या वतीने आणि खास करून काश्मीराच्या ग्रामीण भागाच्या वतीने आणि तो ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना आमदार साहेबांना आयुक्त साहेबांना धन्यवाद देतो. नक्कीच गेल्या काही महिन्यापासून मीरा भाईंदरमध्ये जो सामाजिक तेढ होता ह्या तेढचा विचार करताना महानगरपालिकेचे अधिकारी हे विसर पडतं का ह्यांना?
की महानगरपालिकेच्या ह्या हद्दीमध्ये मुसलमान असू दे या हिंदू संघटना असो ह्या खूप अगदी प्रेमाने इथे वागत आहेत, पण कुठेतरी महानगरपालिकेचे अधिकारी ह्याच्यावरती कानाडोळा करून आणि प्रत्येक वेळी आंदोलन केल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येणार आहे का? आणि दुसरा गोष्ट आहे ह्या सुलभ शौचालय ह्या सुलभ शौचालयावरती आता शब्द तर दिला आहे, पण आयुक्तांनी ह्याच्यावरती शब्द नाही पाळला तर ह्याच्यावरती उद्रेक होणार आहे का, आंदोलन होणार आहे का? अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र.